कैलासवासी वसंतराव बेनकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त कैलासवासी पैलवान वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठान आयोजित निमंत्रित जिल्हास्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचं आयोजन पुण्यातील धायरी येथील मुक्ताई गार्डन येथे करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी विविध राजकीय, सामाजिक, औद्योगिक, वकील, इंजिनियर क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये 14, 16, 19 वर्षाखालील मुलींचा वयोगट ठेवण्यात आला होता। यामध्ये प्रथम पारितोषिक मावळ तालुक्यातील सनम शेख या मुलीला 65 ते 68 वजन गटात मानाची गदा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं, तर द्वितीय पारितोषिक हवेली तालुक्यातील पूजा भोंडवे या मुलीला चषक आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं। कैलासवासी वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठानतर्फे यावेळी वसंत पुरस्कार 2024 हा पुण्यातील नामांकित तालमीतील सर्व वस्तादांना देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी दिवंगत वसंतराव बेनकर यांच्या पत्नी वैजयंती बेनकर, दुर्गा बोरावके, सारिका डोके, गौरी पिंगळे, महेंद्र डोके, कपिल बोरावके, अक्षय पिंगळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करून आभार मानले। अशा या महिला कुस्तीच्या स्पर्धेमध्ये खरं तर या भागातील सर्व मुलींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला। त्यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा प्रकारचं पारितोषिकसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे रोख रक्कमसुद्धा या ठिकाणी विजेत्या असणाऱ्या कुस्तीमध्ये विजेत्या होणाऱ्या मुलींसाठी सुद्धा त्या ठिकाणी हे पारितोषिक ठेवलेलं होतं। आपण पाहतो की या ठिकाणी खरं तर मुलांपेक्षा मुली अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी कुस्तीमध्ये या ठिकाणी कुस्ती खेळत होत्या। एक प्रकारे त्यांच्या अंगामध्ये असणारी चपळाई, त्याचप्रमाणे धारिष्ट, एकमेकावर करणारी चढाई असेल, हे या ठिकाणी मुलींकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं। आणि खरं तर त्यांच्या कलागुणांना, त्यांच्याच कुस्ती स्पर्धेला कशा प्रकारे भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद देता येईल। आणि ज्या मुलींनी म्हणजे या ठिकाणी कैलासवासी वसंतराव बेनकर यांनी, कैलासवासी वसंतराव बेनकर हे सुद्धा पैलवान होते आणि त्यांची इच्छा होती की माझ्या मुलींनी सुद्धा ही कुस्तीची परंपरा ही जोपासली पाहिजे। पण त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी आपण पाहतो की या ठिकाणी महिलांच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं। या स्पर्धेमध्ये वस्ताद सुभाष पोकळे आणि संदीप वांजळे यांचे विशेष सहकार्य लाभले। या स्पर्धेमध्ये जवळपास 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। कार्यक्रमास कुस्तीप्रेमी, क्रीडा रसिक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हरिभक्त परायण कृष्णा महाराज कमानकर यांचे कीर्तन पारितोषिक वितरण समारंभानंतर आयोजित करण्यात आले होते। मी सनम समीर शेख शिरगाव येथे साईबाबा कुस्ती संकुल तिथं सराव करते आणि आमचे कोच आहे नागेश राक्षे थांबलेत। कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं। जे पण आहे क्रेडिट वगैरे मी सगळं माझं जे कोच आहे त्यांना। मी शिरगाव इथं आहे, शिरगाव पुणे इथं राहते। आम्ही गेले 3 वर्ष माझे कैलासवासी पैलवान वडील वसंतराव सयाजी बेनकर हे खूप मोठे पैलवान होते। त्यांच्या स्मरणार्थ आम्ही गेल्या वर्षी तालुकास्तरीय आणि यावर्षी जिल्हास्तरीय कुस्तीचे नियोजन केले होते। यावर्षी देखील या कुस्तीला अतिशय असा उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे। आज या ठिकाणी सलीम शेख ही मावळची विद्यार्थिनी स्पर्धक या ठिकाणी मानाची गदा हिला मिळालेली आहे। मला खूप कौतुक तिचं मी करेल आणि मी आवर्जून सांगेल की आमच्या वडिलांच्या आम्ही 3 मुली आहोत आणि माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की महाराष्ट्र केसरी माझी एक तरी मुलगी व्हावी, परंतु ते असेपर्यंत ते शक्य झालं नाही, कारण ते गेल्यानंतर पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही प्रतीक्षा बागडी झाली। कदाचित ते जर असते तर त्यांच्या नातींना देखील त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं असतं, परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या मुलांना एक प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी या कुस्तीचे आयोजन करतो।
आम्ही वडील गेलेले 3 वर्ष झालेले आहेत. आम्ही सातत्याने हा उपक्रम राबवत आहे. आज आम्ही जिल्हास्तरीय प्लस तालुकास्तरीय अशा स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि प्रथम येणाऱ्या विजेत्यास मानाची गदा आम्ही आयोजित केली होती आणि त्या दृष्टीने आज या मुलीला तो मान मिळाला आहे. याबद्दल हिचे खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला खूप कौतुक वाटतं. आज हिच्या घरच्यांना जे कौतुक वाटत असेल ते अगदी म्हणजे आमच्या घरच्यांना जेवढं वाटेल एवढंच असणार आहे आणि आज हिने हा मान पटकावला याबद्दल या विजेतीचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. महाराष्ट्रामध्ये नक्कीच ही महाराष्ट्र केसरी म्हणून यावी असंही मी हिला खूप खूप म्हणजे पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. कॉंग्रॅच्युलेशन बेटा. किती संघ झाले होते, किती संघ आले होते याच्यामध्ये, किती संघ आले होते महिला? ॲक्च्युली याच्यामध्ये 85 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. 150 लोकांचा सहभाग होता. त्यातले 85 खेळाडू खेळले प्रत्यक्षात. बाकीच्यांना परीक्षेमुळं सहभागी होता आलं नाही आजचा पेपर असल्यामुळं. त्या खेळाडूंसाठी निश्चितच आम्ही पुढच्या वर्षी सुट्टीचा दिवस आयोजित करू, जेणेकरून खेळाडूंची इच्छा असतानाही परीक्षेमुळं त्यांना खेळता आलेलं नाही आहे याचा विचार आम्ही पुढच्या वर्षी नक्की करू. सुट्टीच्या दिवशी अशा प्रकारच्या कुस्त्यांचं आयोजन केले जाईल.